तर नवी दिल्लीमध्ये सुद्धा इंडिया आघाडीची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि खरगेंसह घटक पक्षातील सगळेच जण उपस्थित होते। राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे, उभाटा शिवसेनेकडून संजय राऊत, अरविंद सावंत आणि तसंच घटक पक्षातील इतर नेते देखील उपस्थित होते। तर यावेळेस घटक पक्षातील नेत्यांची सरकार स्थापनेबाबत मतं जाणून घेण्यात आली असून यानंतर सत्ता स्थापनेचा तुर्तास कोणताही दावा करणार नसल्याचं इंडिया बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलं। तर संविधान बचाव आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर देशातील जनतेने इंडिया आघाडीला समर्थन दिलं असल्याची प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे। The people of India for the overwhelming support received by our allies. The people's mandate has given befitting reply to the BJP and their politics of hate, corruption and deprivation. This is a mandate in defense of the Constitution of India and against price rise, unemployment and crony capitalism, and also to save democracy. सहकारी पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे। त्यांचा मोठा पक्ष, लार्जेस्ट पार्टी। आमच्या म्हणण्यात त्यांना करू द्या। लोकांच्या मनात जी इच्छा आहे, पीपल्स डिझायर, त्यामुळे आम्हाला हा मॅन्डेट दिला। आम्ही असं ठरवलं की लोकांच्या मनातली इच्छा त्यानुसार योग्य वेळी आम्ही पाऊल उचलू आणि त्या दृष्टीने तयारी सुरू आहे।